तर टाकायला बोलू इथे केलं का? तर अजून आपण एक दुसरा प्रयोग घेत आहे. आता आपण काय करतो, फवारणी करताना काळजी तर घेताना आपण मी तुम्हाला माहिती कळालेली आहे, बरोबर आहे. तर हे आपण पिवळा चिकट सापळा हे माझ्या स्वसंकल्पनेमधून मी तयार केलेला आहे, निर्मिती केलेला आहे. तर हे पिवळ्या कलरचा जे सापळा आहे, आपल्या जे छतावर आपण पिवळ्या कलरची ताडपत्री आणतो, बरोबर आहे, ताडपत्री आणतो ना. तर हे 1 बाय 1 मीटरची कापून घ्यायची आणि एकदम म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्हाला सापळा तयार कसं करायचं ते समजून सांगतो. तर याचा फायदा काय आहे तेही सांगतो, बरोबर आहे. पिवळ्या कलरची हे लईत लई 20 रुपयाला होते, एवढी 20 रुपयाची हे आणायची. 50 रुपयाचं ग्रीसचं पाकिट आणायचं पांढरं कारण की याचा पिवळा कलर कंटिन्यू म्हणजे कायम राहायला पाहिजे. आणि याला लावल्यानंतर 2 बैलाच्या जुवामध्ये जेव्हा आपण डवरं हाणतो त्या डवऱ्याच्या 2 बैलाच्या जुवामध्ये असं बांधायचं. याला थोडंसं खालून थोडं वजन बांधायचं आणि जेव्हा जेव्हा आपण वकर हाणतो शेतामध्ये, वकर हाणताना काय होते तुम्ही आता समजून घ्या. आपल्या जर रेग्युलर रस्ता असला आणि जर आपण चुकून दुसऱ्या रस्त्याने जर गेलो तर पांढरी माशी, फुलकिडे, मावा असे उडत असतील, बरोबर आहे. मग ते काय होते माहिती आहे का, ज्यावेळेस बैल आपण पुढं चालते